त्यात लाडूमध्ये कोणाला शेवचे लाडू आवडतात, कोणाला बेसन, कोणाला रवा, मुगाची डाळ. बट इन माय स्पेशालिटी इज शेवचे लाडू. मला खूप ते आवडतात. त्याचं एक रिझन की अजिबात ऑइली नाही, अजिबात जास्त स्वीट नसतं, जास्त तुपकट नाहीये. खूप लवकर होतं बनवून. कमी पसाऱ्यामध्ये जर बनणारे कुठले लाडू असतील ना, तर ते मला वाटतंय ते आपले शेवचे. एकदम सिंपल रेसिपी आहे. स्पेशली बॅचलर लोकांसाठी ही रेसिपी समजा. कारण कमी भांड्यांमध्ये आणि कमी पसाऱ्यामध्ये मी आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय होप की तुम्हाला ही आवडेल आणि आजूबाजूचा पसारा प्लीज इग्नोर करा. घरात खूप पसारा आहे. सो लेट स्टार्ट रेसिपी. इंस्टाग्रामच्या स्टोरीवरून जर आले असाल बघायला तर मला प्लीज कमेंट करा. जर फेसबुकवरून आले असाल तर तरी कमेंट करा आणि जर तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली असाल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की नक्की तुम्ही हा आत्ताचा ब्लॉग जे बघताय त्याचं रिझन काय आहे आणि माझ्यासारखं कोण कोण कंटाळलंय डेलीच्या लाडूजला तर तेही मला सांगा. सो अजिबात वेळ न घालवता आपण लाडूला सुरुवात करणार आहे. सो स्टार्ट फ्रॉम फॉर्च्यूनचं आपलं बेसन घेतोय आपण 1 किलो बेसन. त्याच्यानंतर एका साईडला लगेच आपण साखरेचा पाक करायला टाकणार आहे. तो कसा करायचा तोही दाखवते. तर 1 किलो बेसनसाठी आपण साखरेचा जो पाक आहे तो मी प्रॉपर 1 किलो साखर नाही घेते, 3 पाव साखर घेते ॲज पर माय अंदाज. तुम्हाला कसं गोड हवंय काय हवंय त्यानुसार तुम्ही हे डिसाईड करा. बिकॉज साधारण 1 किलोला माझ्या घरी ज्यावेळेस बनतं 1 किलोला 1 किलोचा पाक माझी आई यूज करते. पण या केसमध्ये आजच्या मी थोडंसं साखर कमी घेते, पाणी जास्त घेणार आहे बिकॉज ऑफ मला जास्त गोड लाडू नको ते त्यामुळे. तर तुम्हाला लगेच दाखवते की हे पाक कसं बनवायचं. साधारण पकडा 3 पाव साखर आहे, यात आपण हा 1 ग्लास पाणी एवढं मोर दॅन इनफ आहे. आपल्याला जर गरज वाटली तर आपण परत थोडंसं पाणी यामध्ये ऍड करणार आहे. जो पाक आहे तो पाक काइंड ऑफ एक तारी पाक ज्याला म्हणतो त्याला तसा तो पाक बनवायचा. तर एका साईडला मी पाक बनवायला टाकते एकदम बारीक मंद आचेवरती आणि हे पहा. आणि दुसऱ्या साईडला मी लगेच बेसन भिजवून लगेच त्याची शेव पाडायला घेणार आहे. तर मॅक्झिमम टाइम होतं काय की गावच्या साईडला ते धपाट्याचे काय बोलतात धपाट्याचे लाडू बोलतात. ऍक्च्युली धपाट्याचे लाडू पण हे असेच बनतात, फक्त फरक असा असतो की यात आपण शेवेचा यूज करतोय आणि तिकडे आपण पुरी करून ते पोलपाटावरती नाही पुरी करून ते फ्राय करून त्याला खलबत्त्यावर, मला आठवतंय माझ्या आई लहानपणी खलबत्त्यावरती त्याला चांगलं ठेचून मग त्या भुग्याचे ती हेक बनवायची. बट मी याच्यात थोडंसं फॉर चेंज बिकॉज एवढा वेळ नसतो आपल्याकडे, तर मी त्याचं एकदम फटाफट होण्यासाठी मी हे एक यूज केलं की सरळ शेव पाडायची, मिक्सरला लावायचं आणि झालं तुमचं शेवचे लाडू. आता हे पहा तुम्हाला. सो माझ्याकडे भांडं कमी आहे म्हणजे छोटंसं आहे. सो यामध्ये मी आता एक अंदाजे बेसन घेतलं अर्धा किलो. यात मी थोडंसं ॲज फॉर द याच्या कलरसाठी मी हळद ॲड करते आणि तुमच्या अंदाजे याच्यात तुम्ही मीठ ॲड करू शकता, कारण थोडंसं चांगली टेस्ट येते लाडवाला मीठ आणि हळदीने असं मला वाटतं. आता याला मिक्स कसं करायचं आहे, याला कशा पद्धतीने भिजो. बेसिकली जे आपलं हळद आणि मीठ आहे, लम्स आहेत आतमध्ये म्हणजे आय मीन तुसे जरा गाठी आहेत पिठाच्या, त्या जराशा आपण मोकळ्या करून घेतल्या. यानंतर पाणी. जर ह्या बाउलमध्ये आत्ता पूर्ण 1 किलो जर गेलं बेसन तर मी ते सगळंच ॲड करेल. सो लेट सी किती होतंय. ॲक्च्युली काय आहे की एवढ्या क्वांटिटीमध्ये 1 किलोचे लाडू पण खूप होतील शक्यतो, कारण इकडे कोणी खायला नाही आहे आपल्याकडे जास्त. तर उद्या मोहीम आहे आपल्या रायगडावरती, अनेकांना माहीत असेल. आज वसुवारस आहे आणि उद्या धनतेरस, उद्या पहिला दिवा आपण गडावर लावतो. तर त्यावेळेस माझे जेवढे काही भाऊ येणार आहेत, असं समजा ही शिदोरी थोडीशी त्यांच्यासाठी 1 किलोचे काय 5 किलोचे पण कमी पडतील, कारण एवढे जण आहेत. बट आता जो हजीर तो वजीर, तर जेवढे होत आहेत तेवढे मी घेऊन जाते आणि बाकीचे नेक्स्ट इयर. तर हे पहा आता याच्यात अजून बेसन बसणार आहे. सो मी ॲड करते. हे पुन्हा एकदा थोडंसं याच्यात जाईल पूर्ण, तर मी याला सुद्धा एकत्रच भिजवून घेते. हे असं हात भरला ना मला खूप इरिटेशन होतं. सो
जे आहे ते एक साथच इरिटेशन करून घेते. आणि म्हणून मला हे लाडू झटपट लाडू यासाठी मी याला नाव दिलंय. हे दोन्ही गोळे 1 किलोचे एवढं पीठ झालेलं आहे. सो आणि एका साईडला आपलं तोपर्यंत हा पाक सुद्धा ढवळायचा. हे पहा, असं सगळं काहीसं तरी होतं. आणि हे एवढीच त्याच्यामध्ये असंच पीठ झालं पाहिजे. जास्त हार्ड किंवा जास्त लूज सुद्धा आटा मळून चालत नाही. म्हणजे याचं डो डो जो आहे हा असा स्मूथ हवाय. कारण जास्त जर कडक केला तर ते जे आपलं शेव पाडायची आहे ती आपल्याला पाडायला जमणार नाही. आणि काहीसं तरी हा असा उतार झालेला आहे माझ्या हातात. तर नाव आपलं हे भिजवून झालंय बॅटर. तर हे बघा, काइंड ऑफ हा असा काहीतरी आपल्याला गोळा हवा. जास्त स्मूथ नको, जास्त टाईट सुद्धा नको. आता याला मी टाकतीये डायरेक्ट फ्राय करायला. कसं आहे हे पहा, असे मी गोळे करून घेते बिकॉज ते मग इझी जातात मला. ते शेवचं जे मशीन आहे त्यामध्ये भरण्यासाठी हा गोळा मला एकदम सोपा पडणार. असे गोळे करून घ्या तुम्ही, स्पीड अप. आता आपण असे गोळे बनवलेत. हे आपलं चकलीचं काय म्हणतात ते, अरे बाबा, हे आपलं शेवेचं भांड. हे असे गोळे बनवलेत. एका साईडला आपला हा पाक तुम्ही पाहू शकता विरघळत आली आहे साखर. आणि दुसऱ्या साईडला मी तेल गरम करायला ठेवलंय. आता शेव काढून घ्यायची आहे, तोपर्यंत हा पाक आपल्या बऱ्यापैकी होईल. सो लेट स्टार्ट टू मेक अ शेव. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे, ही माझी ट्रिक आहे, अनेकांना माहिती असेल मे बी. तर द ट्रिक इज की समजा असं अचानक मध्ये आपण एका साईडला तेलावर काही फ्राय करतोय आणि कधी कधी होतं ना, पटकन पाण्याचं काहीतरी उडतं, तेल अंगावर येतं किंवा असं होतं. म्हणजे अनेकदा तेलात पाणी गेल्यानंतर आवाज येतो आणि लहान मुलं असतात त्यामुळे आपण घाबरून जातो. मग अशा केसमध्ये काय करायचं, पटकन मीठ घ्यायचं आणि थोडंसं मीठ त्या तेलामध्ये टाकायचं. त्याने अंगावरती तेल अजिबात उडत नाही आणि ते जे मीठ आहे ते पाणी सोकून घेतं. तर ही माझी एक छोटीशी ट्रिक आहे. किती लोकांना माहित होती मला कमेंट करून सांगा. तर आपण शेवच्या याच्याकडे निघालोय, काय म्हणतात त्याला, याला. तर तेल आपल्या बऱ्यापैकी गरम झालंय. हळूच हे बघा, ही आपली पडलीये आता शेव. आहे की जास्त याला लाल होईपर्यंत फ्राय करायचे नाहीये. म्हणजे कडक म्हणतात ना तसं कडक फ्राय नकोय. हे बस थोडं वरच्यावर तुम्ही पाहू शकता, थोडी कच्ची, थोडी हे असं करत ती शेव लगेच काढून घ्यायची. कारण खूप जण याला कडक होईपर्यंत, लाल होईपर्यंत ठेवतात. तर असा शेवचा लाडू नाही बनत. तुम्ही पाहू शकता हार्डली 2 ते 3 सेकंद मध्ये मी शेव ही अशी काढून घेतलेली आहे. आता ही शेव परत आपल्याला मिक्सर मध्ये ग्राइंड करायची आहे. दाखवते. तेल जास्त गरम असल्यामुळे शेव हार्डली 2 ते 3 सेकंड मध्ये आपली होते. मी तर असं मोठे, त्याला एकदम मोठी साईज असते ना, त्या साईज याला काय म्हणतात त्याला, जाळी लावलेली आहे. तुम्ही पाहू शकता, त्यामुळे शेव अशी पडली आहे. आणि अशाच पद्धतीने आपण उरलेले जेवढे पण गोळे आहेत बेसनाचे आपले, ते पूर्ण 1 किलो बेसन आता असंच पद्धतीने शेव त्याची आपण काढणार आहोत. द मोस्ट डिफिकल्ट टास्क की हे प्रत्येक याला रिफिल करणं, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठा डिफिकल्ट टास्क असतो. पण होऊन जाते सवय. आता आपण 1 वर्षानंतर डायरेक्ट ह्या सगळ्या गोष्टी हातात घेतो, त्यामुळे थोडा टफ वाटणं साहजिक आहे. काय वाटतं, क्या बोलती पब्लिक? लगे स्टोरी मध्ये मेरे को रिप्लाई करो तुम लोग. सब कुछ ऐसा भरने का रे बाबा. उसके बाद ऐसे लेके ऐसा ऐसा
सी, हे काय आपलं फूड ब्लॉगिंगचं चॅनल नाहीये. हे जस्ट फॉर मी ही रेसिपी शेअर करण्यामागचं एकमेव रिझन की अनेकांना दिवाळी म्हटलं की खूप जास्त टेन्शन येतं, खूप की भांडी होतील, राडे होतील, फराळाला खूप वेळ जाईल, खूप जास्त ऑइली किंवा खूप जास्त गोड गोष्टी आपल्याला खायला लागतील. तर असा फक्त जो एक विषय आहे त्यासाठी हे मी एकदम शॉर्टकट रेसिपी तुमच्याजवळ शेअर केली. याला ना जास्त भांडी लागतात, न जास्त काही सामान लागतं, त्यामुळे केली. अदरवाईज आपला चॅनल तुम्हाला माहिती आहे, सगळे मल्टी कंटेंट त्यात आपण घेत असतो. आणि यानंतरचा आपण जो नेक्स्ट ब्लॉग असणार आहे तो आपल्या रायगडच्या मोहिमेचा ब्लॉग मी घेणार आहे, दीप उत्सवाचा. तर आय होप की त्या ब्लॉगला तुम्ही खूप भरभरून प्रेम द्याल ॲज युजल ॲज. तर तो ब्लॉग शूट कसा करायचा, काय करायचं, त्याचं एक साईडला माझ्या डोक्यात प्रिपरेशन चालू आहे. हा ब्लॉग पडल्यानंतर लगेच नेक्स्ट वाला ब्लॉग हा रायगडचा दीप उत्सवाचाच असणार आहे. आणि त्यावेळेस आपले लाडू उद्या राजांना दाखवायचं. तर तुम्ही पाहू शकता आपली शेव 1 किलोची पूर्ण आपण करून घेतली आहे. लास्ट घाना बाकी आहे. एका साईडला दाखवते तुम्हाला. ही अशी काहीशी तरी आपली शेव. हा एकीकडे आपला पाक जो बनवून एकदम रेडी आहे, एक तारी पाक केलाय. आणि हा लास्ट वाला घाना. हे बघा, जास्त लाल वगैरे न करता न दाबता याला आपण असं काढून हळूच करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपलं 1 किलो झालेला आहे पीठ. आणि ही आपली 1 किलोची शेव एवढी सगळी पडलेली आहे. आता याला जरा थंड होऊन द्यायचं, म्हणजे मिक्सर लावायला आपण मोकळे. तर याला मी असं सुट्ट करून घेतेय. हे बघा कसं आहे, कडक वगैरे होऊन द्यायची नाही, एकदम नॉर्मल साईज मध्ये, आय मीन नॉर्मल त्याच्या. हे बघा असं होऊन द्यायचं त्याला. बऱ्यापैकी शेव आता नॉर्मल टेम्परेचरला आली आहे आणि मी अशी हाताने होईल तेवढी त्याला सुट्टी करून घेतली आहे. आणि म्हणूनच मला हे लाडू खूप आवडतात, कारण तुम्ही पहा, नो ऑइल, नथिंग, आणि ऑइली नाही जास्त, त्यामुळे. आणि साखर मी प्रमाणातच टाकणार आहे, जेवढं मला हवंय तेवढं, आणि त्याचमुळे तर मला हे आवडतं. आता मी असं तुकडे करून मी आपल्या छोट्या भांड्यात भरते मिक्सरच्या, फटाफट व्हावं म्हणून. तर हिअर इज द मेन भुगा लाडूचा. पाहिलं किती दाणेदार आहे, माय फेवरेट. आता हे आपण सगळ्या उरलेल्या शेवचा असा भुगा. तर अशा प्रकारे आपली संपूर्ण शेव संपली आहे. आणि हे बघ, आय मीन हे बघ, हा एवढा आपला सगळा चुरा झालेला आहे शेवचा. आता हेच आपण दामट्या जरी केल्या असत्या तरी त्याचा असाच आपल्याला चुरा करावा लागतो, बरोबर आहे ना. हे बघा झालाय की नाही, किती झटपट होतं हे. म्हणजे आपण चालू केल्यापासून आतापर्यंत एक साधारण पाऊण तास झाला आणि आपले काइंड ऑफ लाडू रेडी आहेत. आता ह्या स्टेपवरती आपल्याला आपण बनवलेला हा सगळा पाक यामध्ये मिक्स करायचा. चांगलं याला असं मधून दाखवते मिक्स करायची पद्धत. हे बघा, ठीक आहे. याला आरामात मिक्स करत, कारण हे ऑब्झर्व होणार चांगल्या पद्धतीने. हे असं आतापर्यंत जर ब्लॉग बघत असाल तर प्लीज मला कमेंट करा आणि सांगा ह्या रेसिपी कशी वाटते तुम्हाला, आणि यानंतर काही बघायला आवडेल का रेसिपी ब्लॉगमध्ये, तर तेही सांगा. एक गोष्ट विसरली, ते म्हणजे आपण यामध्ये इलायची आणि जायफळची पेस्ट ऍड नाही केली, ती आता आपण करतोय. आता तुम्ही म्हणाल ताई हा काय विषय आहे, तर हा विषय एवढाच की माझ्याकडे वेळ नसतो ॲज युजल ॲज. त्यामुळे मी एकत्रच आपलं ते एवढं पॅकेट येतं माहिती असेल विलायचीचं, 200-250 ग्रामचं, ते विलायचीचं पावडर आणून, म्हणजे आय मीन इलायची आणून एक साथच त्याला साला सहित मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते, साखर ऍड करते आणि मस्त त्याला ग्राइंड करून ही अशी पूड
ठेवते. आता ही 1 वर्ष 2 वर्ष ही चालते आणि याचं जे साल आहे ना त्याचा पण खूप सुंदर सुगंध येतो. आणि ॲज युजल माझा अंदाजा बरोबर होता. आपण जेवढा साखरेचा पाक घेतला होता 1 किलोला तो एकदम परफेक्टली तुम्ही पहा तो असा एकदम परफेक्टली व्यवस्थित झालेला आहे. तर याला आपल्याला छान असं मुरवत ठेवायचं. आता ते रात्रीपर्यंत ठेवू शकतो किंवा उद्या दुपारला सुद्धा आपण हा मुरवून याचे लाडू वळून याला रेडी करू शकतो है ना. हे बघा असं म्हणजे प्रॉपर त्याला गोड आपल्या लाडवांना पोहोचेल गोडपणा. तसं आता हे एवढंसं परफेक्ट आहे बट एवढंसंच राहिलंय आपलं. तर मी हे पण ऍड करतेय. हवं तर आपण थोडंसं होल्ड करू याला लाडू वळायला कारण ते असं ऑब्झर्व घेणारच आहे ऑब्झर्व करू. आणि खूप परफेक्ट हे सगळं मिश्रण झालंय. तुम्ही पहा याला आपण असं मिक्स करतोय. खूप जणांना वाटतं की जेवण बनवणं खूप मोठा टास्क आहे, त्याला खूप साऱ्या गोष्टी लागतात. असं खरंच काही नाहीये. कारण तुम्ही पहा घर सांभाळत जेवण बनवत अतिशय उत्तम सगळ्या गोष्टी करता येतात. आता याला आपण झाकून ठेवतोय आणि आपण याला रात्री लाडू वळायला घेऊयात. तोपर्यंत हे चांगला पाक जो आहे साखरेचा तो ऑब्झर्व होईल. 1 किलोमध्ये साधारण एवढे लाडू झालेले आहेत. हे पहा. ज्याला कोणाला हे खायचंय त्याने रायगडवरती उद्या मोहिमेला या. प्रत्येकाला 1-1 लाडू मिळेल.